नमस्कार मंडळी, आज एक अशी माहिती घेऊन आलो आहोत जी तुमच्या रोजच्या गरजेशी थेट संबंधित आहे. बायकोचं किंवा इतर कोणत्याही कुटुंबियांचं नाव रेशन कार्ड मध्ये जोडायचं आहे का? तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रक्रिया आता अगदी सोपी झालेली आहे. आधी जसं वेळकाऊ होतं आणि लांबच्या लांब सरकारी कार्यालयामध्ये रांगा लावायला लागायच्या, ते दिवस आता गेले आहेत. आता सगळं तुम्ही घरातूनच मोबाईलवरून करू शकता. खरं तर रेशन कार्ड हा दस्तऐवज भारतात खूप महत्वाचा मानला जातो. तो केवळ मोफत रेशन मिळवण्यासाठीच नव्हे, तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील वापरला जातो. आधार कार्ड प्रमाणेच रेशन कार्ड हे ओळखीचं व रहिवासी पुराव्याचं एक अधिकृत दस्तावेज मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे कार्ड असणं अनिवार्य ठरतं. पण अनेक वेळा असं होतं की लग्नानंतर पत्नीचं नाव किंवा नव्याने जन्मलेल्या मुलाचं नाव रेशन कार्ड मध्ये जोडायचं राहून जातं. मग अशा वेळी नेमके काय करायचं सांगतो. खरं तर पूर्वी यासाठी तहसीलदार ऑफिस, अन्नधान्य विभाग केंद्र किंवा संगणक सेवा केंद्रामध्ये जावं लागायचं. वेळ द्यावा लागायचा, कागदपत्र घेऊन जायचं, तिथं फॉर्म भरायचा आणि मग कधी ना एकदा नाव जोडलं जाईल याची वाट बघायची. पण आता डिजिटल भारताच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथूनच, म्हणजे अगदी घरात बसून बायकोचं किंवा इतर कुटुंबियांचं नाव रेशन कार्ड मध्ये सहज जोडू शकता. या प्रक्रियेसाठी सरकारने एक ऍप उपलब्ध करून दिला आहे. तो ऍप म्हणजे मेरा रेशन 2.0. आणि हे ऍप तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून सहज डाउनलोड करू शकता. ऍपचा इंटरफेस खूप साधा आणि मराठीत सुद्धा उपलब्ध असल्यामुळे वापरणं खूप सोपं आहे. एकदा का ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाच्या सहाय्याने लॉग इन करावं लागेल. लॉग इन करताना एक ओटीपी येईल, जो मोबाईल वरती टाकावा लागेल. एकदा का लॉग इन झालं की पुढे रेशन कार्डशी संबंधित सर्व डिटेल्स तुमच्या मोबाईल वरती दिसायला लागतील. आता यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल्स किंवा कुटुंबातील सदस्यांची माहिती या पर्यायावरती जावं लागेल. तिथे तुम्हाला नवीन सदस्य जोडा हा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडा. त्यानंतर संबंधित व्यक्तीचं नाव, आधार क्रमांक, वय, नातं, लिंग, जन्मतारीख अशी सर्व माहितीची मागणी केली जाईल. आणि ही सगळी माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर शेवटी सबमिट वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट रजिस्टर होईल आणि काही दिवसांमध्ये संबंधित सदस्याचं नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट केलं जाईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ही प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन करता आली नाही तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. कारण हीच प्रोसेस तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत रेशनिंग सेंटरमध्ये जावं लागेल. तिथे एक फॉर्म मिळेल. या फॉर्म मध्ये नवीन सदस्याची माहिती भरावी लागेल आणि त्यासोबतच संबंधित सदस्याचं आधार कार्ड, तुमचं मूळ रेशन कार्ड आणि आवश्यक कागदपत्र जोडावे लागतील. आणि हे सगळं सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी होईल आणि ती योग्य आढळल्यानंतर संबंधित नाव रेशन कार्ड मध्ये जोडलं जाईल. सरकारकडून ही प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी रेशन कार्ड म्हणजे केवळ अनुदानित धान्याचं साधन नाही, तर अनेक योजना आणि सेवांमध्ये प्रवेशाचं गेटवे आहे. आयुष्यमान भारत योजना असो, शिष्यवृत्ती योजना असो, वृद्धकाळ पेन्शन योजना असो, अनेक ठिकाणी रेशन कार्डची आवश्यकता लागते आणि त्यामुळे त्यामध्ये सर्व कुटुंबियांची नोंद असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता थांबू नका. जर बायकोचं, मुलाचं किंवा वडिलांचं किंवा कोणत्याही सदस्याचं नाव अजून देखील तुमच्या रेशन कार्ड मध्ये नोंदवलेलं नसेल तर लगेच तुमचा मोबाईल हातात घ्या आणि मेरा रेशन 2.0 ऍप डाउनलोड करा आणि ही संपूर्ण प्रोसेस घर बसल्या पार पडा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.